जय हिंद भावांनो. या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि मागील 5 ते 6 महिन्यांपासून आपण वन विभाग भरती कधी होणार त्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत. आत्ता गेलेला जो जुलै महिना आहे त्याच्यातच वन विभागाची जाहिरात येणार होती, परंतु ती जाहिरात काही प्रसिद्ध झालेली नाही आहे. मग आता जाहिरात कधी येणार आहे, कोणती पदं भरली जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, तसंच जे नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आगामी वन विभाग भरती त्याच्यानंतर तलाठी भरती, पोलीस भरती, सगळ्याच विभागाच्या सरळ सेवेच्या भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. विठ्ठल जोशी ॲपमध्ये सरळ सेवा भरतीचे जेवढे कोर्सेस आहेत ना ते सगळे कोर्स या एकाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. कधीचं हे परिपत्रक दिनांक 12/18/2025 म्हणजे 12 नोव्हेंबर 2025 या तारखेचं हे परिपत्रक आहे. प्रति कुणाला पाठवलेलं आहे? मुख्य वन संरक्षक सर्व, वन संरक्षक सर्व. विषय भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक. म्हणजे जी काही भरती घ्यायची आहे ना त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली जाणार आहे. ती कधी घेतली जाणार आहे, कशासाठी घेतली जाणार आहे, नेमकं प्रकरण काय, ती सगळी माहिती आपण पाहूयात. तर इथे पहा, दिनांक 9-10 एप्रिल 2025, 6-8-2025 आणि 18-18-2025 रोजी माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत वन विभागातील गट ब अ राजपत्रित, गट क व गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याकरिता या कार्यालयाने मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तिथं स्पष्ट दिले पहा की वन मंत्र्यांनी 9 एप्रिल आणि 10 एप्रिलपासूनच भरती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 6 ऑगस्टला सुद्धा भरतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आता शेवटची सूचना ही 18 नोव्हेंबर 2025ला दिलेली आहे. आता इतक्या वेळेला सूचना देऊनसुद्धा काय झालं ते पहा की परंतु असे निदर्शनास आले आहे की वनरक्षक, लेखापाल व सर्वेक्षक पदाच्या बिंदू नामावल्या मंजूर करून घेऊन मागणीपत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही. ही खेदाची बाब आहे. म्हणजे 9 एप्रिलपासून वनमंत्री म्हणत आहेत की आपल्या विभागाची भरतीसाठी जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती सुरू करा आणि रिक्त असलेली पदं भरून घ्या, परंतु त्यासाठी जी प्रक्रिया करायची असते ती प्रक्रिया संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेलीच नाही आहे. किती खेदाची बाब आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी आता का केलं नाही याचा आढावा घेण्यासाठी 19/18/2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवली आहे. म्हणजे आता एवढ्या सूचना देऊनसुद्धा कर्मचाऱ्यांनी काहीच केलं नाही. म्हणून नेमकं आता पुढं काय करायचं, किती दिवसात या गोष्टी करायच्या त्याचा आढावा घेण्यासाठी 19 नोव्हेंबरला परत एक बैठक ठेवलेली आहे वनमंत्र्यांनी. म्हणजे याच्यामध्ये वनमंत्रीची काही चूक नाही मित्रांनो. आपले जे कर्मचारी आहेत ना पगार घेऊन नुसते आळशी झालेले आहेत. असल्या कर्मचाऱ्यांना पदावर राहण्याचाच अधिकार नाही खरं म्हणजे. कारण एप्रिल महिन्यापासून सांगितलेल्या ह्या गोष्टी करा आणि हे काहीच करायला तयार नाहीत. नाही तर आत्तापर्यंत जाहिरातसुद्धा आली असती आणि आता शून्यापासून सुरुवात करायची म्हटलं तर जाहिरात कधी येईल माहिती आहे का? फेब्रुवारी महिन्यात वगैरे जाहिरात येईल. त्याच्यानंतर कोणती पदं भरली जाणार आहेत तर त्याच्यामध्ये भरली जाणार आहेत पहा, सर्वेक्षक हे पद भरलं जाणार आहे, लेखापाल पद भरलं जाणार आहे, त्याच्यानंतर गट डची सुद्धा पदं भरली जाणार आहेत आणि वनरक्षकचं पदसुद्धा भरलं जाणार आहे. आणि ही परीक्षा TCS मार्फत होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. TCS मार्फत परीक्षा होण्याची शक्यता, कारण मागच्या वेळेस TCSनंच घेतली होती. MPSCकडे लगेच ही परीक्षा जाणार नाही, हे सर्वांनी लक्षात असू द्या. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. 2023मध्ये या ई बुकमधून GKचे प्रश्न जशाच तसे वन विभागामध्ये विचारले जात होते. तर निश्चितच तुम्हाला यावर्षीसुद्धा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा.
धन्यवाद.